हा म्हणजे खरं तर मी, म्हणजे निनाद भागवत, म्हणजे ते अंतर्मन वगैरे असतं ना, तो मी. तर वय वर्ष पावणे 25, M.Pharm एका कॉस्मेटिक कंपनीत मार्केटिंग मॅनेजरच्या पोस्टवर नुकताच प्रमोट झालाय. हातात 1 ते 1.25 लाख आरामात पडतात महिन्याला बरं का. साधारण 3 ते 4 महिन्यांपूर्वी ह्याची स्मिताशी ओळख झाली. स्मिता जोशी म्हणजे मीच. ही दिसते, मी असते. स्मिता जोशी हे प्रकरण वरवर दिसतं तितकं साधं आणि सरळ नाही. हा निनाद हिला इतक्या थापा मारतो, हिला सगळं कळतं, पण ही म्हणते जाऊ दे ना, काय फरक पडतो, जाऊ दे. माझ्या MBAच्या शेवटच्या काळात मी एक कॅम्पस इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू घेणारे सगळ्यांना एकच प्रश्न विचारत होते, 2+2 किती? जे अगदी सरळ साधे होते ते म्हणत होते 2+2 = 4. म्हणजे खरं तर आमच्या भाषेतील लोक बावळट. जे थोडेसे आगाऊ होते ते म्हणत होते 2+2 = 5. 5 काय? त्यांनी मला सेम प्रश्न विचारला. मी म्हणलं 2+2 तुम्हाला किती करून पाहिजे? हवे तर 50 करून देतो, हवे तर 0 करून देतो, तुम्हाला काय पाहिजे ते बोला. एखादा माणूस हिला भेटला ना की ही त्याच्यातला प्राणीच शोधायला लागते. आमच्या शेजारचे पाटील काका आहेत ना, ते गाय आहेत गाय. प्रेम मला डायनोसॉर सारखं वाटतं. एकदा का तिला तो सापडला की मग तिचं काम सोपं होऊन जातं. पण मध्येच तो माणूस जर का त्या प्राण्यासारखा वागला नाही तर ही खूप अस्वस्थ होते. वाईट असताना एक वेळ तर परवडलं असतं, पण हा असा नको. असा म्हणजे 2+2 हवे तेवढे करून देणार. एक तर तो सतत काहीतरी फुटकळ खोटं बोलत असतो, बारीक बारीक गोष्टीत फसवतो. 1 नंबरचा लबाड आहे तो, कॅल्क्युलेटेड. तिला दाखवून दिलं होतं गेल्या वेळी. तिचं माझ्यावर डायरेक्ट प्रेम आहे असं नाही मला म्हणायचं, पण खरं सांगायचं ना तर ती आपल्याला फॉर आहे. फॉर तू माझ्यावर लाईन मारतोय असं वाटतंय तुला? तुलाही तसंच वाटतंय? बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण 8-10च्या ॲव्हरेजने रन्स काढल्या ना की शेवटच्या ओव्हर्स मध्ये प्रॉब्लेम येत नाही रे. म्हणलं ना, क्रिकेटनी मला खूप काही शिकवलं. क्रिकेट इज नॉट अ गेम, इट इज जस्ट मॅनेजमेंट. लेट्स गो. तू त्याने विचारायची सुद्धा वाट पाहू नकोस. तू आपणच नाही विचारायचं त्याने नक्की. हे आपण मुलींना असं विचारणं नाही, त्यांच्या फ्युचर मधली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट असते, चक्रवाढ व्याजाने वाढत जाणार. स्वतःच्या लग्नाला स्वतःचाच विरोध आहे म्हणल्यावर मदत घेणार कोणाची? तर आपल्या आयुष्यात काही चमत्कार झाला नाही तर हे असेच वागते. 5 मिनिटं मी सांगेन तसं वागायचं. तिची मतं जरा चमत्कारी घेत नाही. आता समजा आपला एखादा लांबचा नातेवाईक अचानक गेला तर कुठे गेला मेला. हा, तर समजा तो अचानक गेला तर आपण असं ठरवतो की एखाद्या रविवारी त्याच्या घरच्यांना भेटायला जायचं आणि तसंच पुढे सिनेमाला जायचं. परवा मी क्रिकेट बद्दल काहीतरी बोलत होतो तर माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच मला म्हणाले, सर आपण क्रिकेट बद्दल नाही बोललं तर चालेल का? कारण मला की नाही क्रिकेट मध्ये जरा इंटरेस्ट नाही. परत प्राण्यांबद्दल बोलायला लागल्याने मी सरळ म्हणणार